नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण भरली ढोबळी मिरची कशी बनवायची ते बघूया। तर सगळ्यात आधी तवा गरम केलेला आहे। यामध्ये घालायचे 1 कप शेंगदाणे आणि शेंगदाणे हलकेसे आधी आपण भाजून घेऊया। चला, शेंगदाणे हलकेसे भाजत आले की यामध्ये उरलेले जिन्नस घालूया। सुक्या खोबऱ्याचा कीस पाव कप इथे फुटाणे डाळ आहे। फुटाणे डाळ गरजेची आहे, यामुळे ना याला बाइंडिंग याला मदत होते। आता फुटाणे डाळ नसेल तर काय करायचं, तर इन दॅट केस तुम्ही यामध्ये वापरू शकता भाजलेलं बेसन भाजायचं 2 चमचे आणि ते वापरलं तरी चालेल। जिरं, आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या। सो आता हे एकत्र छान आणखी 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं। आता हे मिश्रण छानपैकी हलकसं भाजून घेतलेलं आहे। गॅस करते बंद। यामध्ये घालायचे कढीपत्त्याची पानं आणि हे हलकसं आपण आता थंड करून घेऊया। चला तर मग हे आता जे आपण मिश्रण भाजून घेतलेलं आहे हे व्यवस्थित थंड केलेलं आहे। हे घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे अर्ध मिश्रण मी घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचे कोथिंबीर आणि मसाले। संडे मसाला 1 ते 1.5 चमचा आणि बेडगी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर साखर जे आहे ऑप्शनल। आणि आता हे उरलेलं जे मिश्रण आहे हेही घालू। आता पाण्याचा अजिबात वापर न करता हे ओबडं वाटून घ्यायचं आहे। चला, हा आपला ना मसाला भरली मिरचीचा मसाला बनवून आहे तयार। आता हा जो मसाला आहे यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरचा वापर नाही केला तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। रूम टेम्परेचरवर हा मसाला महिनाभर छान टिकतो। आणि फक्त ढोबळी मिरचीच नाही, भरली भेंडी, भरली मिरची, भरली भावनगरी मिरची, भरलं कारलं, भरलं दोडका, सगळ्या भरल्या भाज्यांमध्ये हा भरला मसाला तुम्ही भरू शकता। चला, हा मसाला घेऊयात काढून। सो जितक्या मिरच्या तुम्ही भरणार आहात त्या प्रमाणात काढून घ्यायचं। यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे याला बाइंडिंग छान येतं आणि हा मसाला छान स्टफ होतो। खूप पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी थोडं इतपतच। येस, आता हा मसाला आपण साईडला ठेवूयात। मसाला तयार आहे। आता माझ्याकडे ना इथे छान अशा गोंडूस अशा इटुकल्या मिरच्या आहेत ज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता यातली एक मिरची घेऊयात। याचा आहे ना देठाकडचं पोर्शन फक्त करायचं आहे कट आणि मग सुरेनेच हा आतला जो बियांचा पोर्शन आहे हा थोडासा खरवडून घ्यायचा, जेणेकरून त्यातल्या बिया सहजतेने निघतील आणि हे काढून घ्यायचे। आणि मिरचीला आहे ना आतल्या बाजूने हलकसं चिमूटभर मीठ लावून घ्यायचं, म्हणजे हे जे टर्फल आहे ना मिरचीचं ते शिजतं पण छान आणि त्या टर्फलाला पण आहे ना छान चव लागते। त्यामुळे कुठल्याही भरल्या मिरची किंवा ढोबळी भेंडी काही करताना ना थोडंसं असं मीठ लावायचं वांग, की ते टर्फल शिजतं पण छान आणि त्याला चवही अप्रतिम लागते। मिरच्या सगळ्या अशा छानपैकी मीठ लावून ठेवलेल्या आहेत। मसाला पण तयार आहे। आता हा मसाला या मिरच्यांमध्ये करायचा स्टफ। इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। आता या मिरच्या ज्या आपण भरून घेतलेल्या आहेत या तेलामध्ये ठेवायच्या। या सगळ्यात मोठी सेंटरला ठेवायची, कारण म्हणजे ती पटकन शिजते। आता झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं या मिरच्या वाफवून घेऊयात आणि 3-4 मिनिटांनंतर मग पलट करत त्या छान वाफवून आणि शिजवून घ्यायची।
एक साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, छान वाफवून घेतलेल्या आहेत. आता एखादा चमचा किंवा फोर्क घ्यायचा. हे बघा छान रंग आलेला आहे, उलटवून घ्यायचा. आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2-3 मिनिटांनी सेम स्टेप रिपीट करायची जोवर ही मिरची छानपैकी शिजत नाही तोवर. इथे ना या मिरच्या छानपैकी वाफवून घेतल्यात. आहा काय दिसताय तर सुंदर. छानपैकी अशा वाफवल्या पाहिजेत म्हणजे तो मसाला आतपर्यंत शिजतो, नाहीतर मग मिरच्या कच्च्या राहतात आणि मग ते चवीला अजिबात छान नाही लागत. आता या मिरच्या तव्याच्या एक साईडला आपण करून घेऊयात. आता या अशाच खाऊ शकतात, पण मसाला पण थोडा छान लागतो ना, सो उरलेला मसाला पण तव्यात घालायचा. तर तुम्हाला ही रस भाजी करायची असेल तर हा मसाला परतायचा. यात थोडंसं पाणी घालायचं की ती तुमची झाली रसरशीत अशी ढोबळी मिरचीची भाजी. आता हा हलकासा परतूयात. हा मसाला छानपैकी खरपूसा परतलेला आहे. आता या मिरच्या यामध्ये करायच्या कोट, म्हणजे आतून बाहेरून असा छानपैकी मसाला या मिरच्यांना कोट होतो. आता यामध्ये पाणी घालायचं नाही घालायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हा जो मसाला ना बाहेरचा हा छान असा कुरकुरीत होतो तेलात परतल्यावर, त्यामुळे मी शक्यतो पाण्याचा वापर करत नाही. हा असाच ठेवते. आहा डब्यात नेण्यासाठी वरण भातासोबत साईड डिश म्हणून खायला. वरण भात काय गुरगुट्या असा मौसूत भात केला ना की त्यासोबत पण खायला ही मिरची खूप छान लागते. चव अफलातून लागते. नक्की बनवून बघा. भरली ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: ढोबळी मिरची, 1 कप शेंगदाणे, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप डाळवं, 1 चमचा जिरं, आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर, तेल, पाणी. शेंगदाणे हलकेसे भाजून त्यात सुकं खोबरं, डाळवं, जिरं, आल्याचे तुकडे आणि लसूण घालून हे मिश्रण एकत्रित 4 ते 5 मिनिटं भाजायचं. आता गॅस बंद करून त्यात कढीपत्ता घालायचा. हे मिश्रण थंड झाल्यावर ह्यात कोथिंबीर, संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडी साखर घालून पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घेत याची भरड तयार करायची. स्वच्छ धुतलेल्या मिरच्यांचे अशा पद्धतीने देठ काढायचे आणि त्यातल्या बिया पण काढायच्या. आता मिरचीला आतून मीठ चोळायचं आणि त्यात मसाला भरायचा. आता गरम तेलात मिरच्या घालायच्या आणि व्यवस्थित वाफवायच्या. मिरच्या वाफवून झाल्या की यात वाटणाचा मसाला घालून थोडा भाजायचा आणि अशा पद्धतीने मिरच्यांना लावायचा. झाली आपली भरली ढोबळी मिरची तयार. उन्हाळ्याचा दिवस सुरू आहे आणि या दिवसांमध्ये आवर्जून लोणचं घालण्याचा घाट आपण घालतो. बरं आपली खूप मनापासून इच्छा असते की जे लोणचं आपण जास्त प्रमाणात घातलेलं आहे ते छान वर्षभर टिकावं, मस्त मुरावं. तर इन जनरल कुठलंही लोणचं बनवताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. ज्या बरणीमध्ये लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं किंवा वर्षभरासाठी साठवणीसाठी ठेवायचं ती बरणी निर्जंतुक करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरणी निर्जंतुक करायची असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. सगळ्यात पहिली मेथड, स्वच्छ धुवून घ्या आणि काही कापड वगैरे त्याला नका लावू, कडकडीत उन्हामध्ये ती 1 दिवस ठेवून द्या. दुसरी म्हणजे तव्यामध्ये 1 चमचाभर हिंग घाला आणि ते धूर येईपर्यंत ते हिंग गरम करा. आता हा धूर येत असतानाच त्यावर ज्या बरणीमध्ये लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं ती बरणी त्यावर उपडी करून ठेवायची, म्हणजे ती बरणी छान निर्जंतुक होते. लोणचं करताना मेथ्यांचा आपण आवर्जून वापर करतो. मेथ्या लोणच्यामध्ये घालण्यापूर्वी किंवा लोणच्याचा मसाला बनवण्यापूर्वी ना एकतर तेलामध्ये तळून घ्या कुरकुरीत, किंवा मग छान भाजून घ्या, पण ओव्हरकुक नका करू की काळपट रंग येईल. तेलात भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे काय होतं ना की जो मसाला करतो ना तो मसाला जेव्हा लोणच्यामध्ये मुरण्यासाठी घालतो ना तेव्हा ती मेथीचे दाणे बुळबुळीत होत नाही. करून बघा, जर मेथी न भाजता तुम्ही त्याची भरड करून घातली ना तर त्या मेथी दाण्यांचा बुळबुळीतपणा त्या लोणच्यामध्ये उतरतो आणि लोणचंही टिकण्यासाठी प्रतिबंध करतं. त्यामुळे मेथी कायम मेथी दाणे
हलकेसे ड्राय रोस्ट करून किंवा तळून मग त्याची भरड करून लोणच्यामध्ये घालावी. आणि कुठलंही लोणचं बनवताना त्यामध्ये तेल घालताना तेल उच्च तापमानावर गरम करून घ्यावं. गरम केल्यामुळे ते तेलही निर्जंतुक होतं. गॅस बंद करून पूर्ण तेल थंड करून मगच ते घालायचं. गरम गरम तेलाचा लोणच्यामध्ये कधीच वापर करायचा नाही. काय होतं ना, त्या तेलाच्या वाफेमुळे त्या फोडींना पाणी सुटतं आणि मग त्या फोडी मऊ पडतात, लिबलिबीत पडून जातात आणि लोणचं पण खूप दिवस टिकत नाही. आज आपण ना मसाला पापड बनवणार आहोत, परफेक्ट हॉटेलसारखा. ही रेसिपी बनवताना ना आपण अजिबात पापड तळणार नाही आहोत. आणि 1 चमचा तेलात आहे ना 15-20 पापड आपण आरामशीर करू शकतो. अगदी काही थेंब तेलामध्ये आपण करणार आहोत आणि मायक्रोवेव्हचा वापर नाही करणार आहोत. येस, सोप्या पद्धतीने करणार आहोत. मस्त हा मसाला मिक्स बनवूयात हे मसाला पापड करण्यासाठी. यासाठी घ्यायचं लाल तिखट, जिरपूड, चाट मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पादेलोण म्हणजेच काळं मीठ. हे छान एकजीव करूयात, मिसळून घ्यायचं. चला, आणि आपलं हे मसाला पापडसाठीचं मसाला मिक्स बनवून आहे तयार. चला, जसं मी तुम्हाला म्हणाले की पापड आहे ना आपण अजिबात तळणार नाही. तर इथे ना माझ्याकडे हा मुगडाळ पापड आहे. दणदणीत मोठाचा जम्बो आकाराचा पापड आहे. पण हा असाच जम्बो पापड घेतला पाहिजे असं काही नाही. रेग्युलर तुमच्याकडे जो पापड असेल ना तो वापरला तरी चालेल. आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. या तव्यावर हलकसं तेल लावून घेऊयात. पापडला तेल लावलं तरी चालेल, तव्याला लावलं तरी चालेल. आणि हा पापड आहे ना छानपैकी तव्यावरच भाजून घ्यायचं. हे असं प्रेस करून करून सगळ्या बाजू याच्या भाजून घ्यायच्या. पटकन भाजून होतो तव्यात पण पापड. आणि मायक्रोवेव्ह असेल तर पापडाला दोन्ही बाजूने हलकंसं तेल ब्रश करायचं. 30-40 सेकंद मायक्रोवेव्ह करायचं. सगळ्यात फास्ट मसाला म्हणजे पापड भाजला पण जातो, छान असा सफाईदार भाजला जातो आणि तळायची गरज नाही. चवेत अजिबात फरक नाही पडत. जरी पापड तुम्ही हा तळला जरी नाही ना. चला, आता या बाजूने देखील हलकंसं ब्रश करूया तेल. आणि इथूनही छान हा असा एकसारखं होईपर्यंत भाजून घ्यायचं. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल सगळ्या बाजूने पापड मस्तपैकी भाजला गेलेला आहे. चला, आता हा भाजलेला पापड जाळीवर, म्हणजे तो सॉगेने होणार आणि त्याला आहे ना वाफ म्हणजे सगळ्या बाजूने जाईल आणि त्याच्यामध्ये वाफ कोंडली नाही गेली, त्यामुळे तो मऊ नाही पडणार. आता मसाला पापड तयार करूया. आता याच्यावर हे जे मसाला मिक्स आपण तयार करून घेतलेलं आहे हे छान स्प्रिंकल करूयात. आता यावर जाईल बारीक चिरलेला कांदा. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. टोमॅटो बारीक चिरलेला. टोमॅटो आहे ना याच्या बिया काढून अगदी बारीक चिरलेलं आहे. शक्यतो बिया ठेवायचं नाही, नाहीतर पापड पटकन सॉगी होतो. आणि काकडी बारीक चिरलेली. आता या भाज्यांवर देखील ना थोडासा मसाला भुरभुरायचा, म्हणजे भाज्यांनाही छान चव लागते. आता यावर जाईल कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस ते म्हणजे शेव. छान अशी शेव घालून घ्यायची. क्या बात आहे. बघा, वाटतोय का तरी हा न तळता केलेला मसाला पापड आहे. आणि गिल्ट फ्री हा पापड खाऊ शकता, कारण हा उडदाच्या डाळीचा नाही मुगडाळीचा पापड आहे. फक्त जम्बो साईजचा आहे, त्यामुळे तो असा छान हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा फील देतोय. जबरदस्त दिसतोय हा पापड आहे ना. फक्त हे सगळं तुम्ही तयार करून ठेवू शकता. इव्हन पापडही भाजून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं ना तेव्हाच हे गार्निश करा, नाहीतर काय होईल, भाज्यांमधलं पाणी त्या पापडामध्ये मिक्स होईल आणि पापड सॉगी होईल. बरं, आणखी एक, मसाला प्रीमिक्स करताना त्यामध्ये मीठ मी वापरला नाही. तुमचा प्रश्न येईल, कारण चाट मसाला आणि काळं मीठ पादेलोण आपण घातले, जे ऑलरेडी खारटं असतं, त्यामुळे ॲडिशनल मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे. मसाला पापड मस्तपैकी बनवून तयार आहे.
बघा अगदी म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये ना 60 रुपयाच्या खाली तर मसाला पापड नाही, 60 रुपयात तुमचे वर्षभराचे पापड मसाला पापड घरी बनवून होतील. स्टार्टर म्हणून नक्की बनवून आणि हेल्दी न तळलेले. मसाला पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, काळं मीठ, तेल, मूग डाळीचा पापड, बारीक चिरलेला कांदा, बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव, लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि काळं मीठ एकत्र करायचं. झालं आपलं मसाला मिक्स तयार. आता तवा तेलाने ग्रीस करून त्यावर पापड भाजायचा. थोडा थंड झाला की त्यावर मसाला मिक्स पसरवायचं. आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, काकडी आणि टोमॅटो घालायचे. वरून पुन्हा मसाला मिक्स घालून कोथिंबीर आणि शेव घालायची. झाला आपला मसाला पापड तयार. आज आपण गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. कडा प्रसाद असं त्याला म्हणतात. तवा गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये घालायचे 1 कप गव्हाचं पीठ आणि आत्ता तूप बीप काही न घालताय ना हे छान असं सुकच भाजून घेऊयात. एक छान असं सुवास तरळेपर्यंत आणि या पिठाचा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सुक आपण हे भाजायचे. चला इथे बघाल तुम्ही छान असं खमंग भाजत आलेलं आहे पीठ. रंग पण बदललेला आहे गव्हाच्या पिठाचा हलकासा. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात साजूक तूप. अर्धा कप साजूक तूप. तब्येतीच्या कारणांमुळे जर तुम्ही तूप कमी खात असाल तर पाव कप तूप वापरा, काहीच हरकत, कमी वापरू शकता. पण हा जो कडा प्रसाद आपण बनवतो ना यामध्ये तूप जितकं जास्त तितकी त्याची चव मस्त लागते. आता तूप घालून आणि हा सुकामेवा घालून हे एकत्र आणखी 7 ते 8 मिनिटं भाजून घेऊयात. सुकामेवा घातला आता जेणेकरून वेगळा तळत बसायची गरज नाही आणि गव्हाच्या पिठासोबत तोही छान व्यवस्थित खमंग भाजला जाईल. आता हे भाजतंय तोवर आहे ना इथे बाजूला आपण पाणी गरम करून घेऊयात. यामध्ये 2 कप पाणी घालते मी. आणि 1 कप साखर. आणि साखर फक्त विरघळून घ्यायची आहे, पाक वगैरे अजिबात करायचं नाही. पाणी गरम झालं, साखर विरघळली की गॅस बंद करूयात. गव्हाचं पीठ बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि तूप इथे बघाल तुम्ही तर या पिठावर आहे ना असं फ्लोट व्हायला सुरुवात तर झालेली आहे. याचा अर्थ हे पीठ छान भाजलं गेलंय. आणि त्याच सोबत इथे हा जो साखर आपण ठेवली होती साखरही छान विरघळली आहे, तुम्ही बघू शकाल. आणि पाणीही छान उकळी फुटली. गव्हाचं पीठ जे आपण भाजलं आहे ना त्याचा गॅस अगदी मंद आचेवर करून घेऊयात. म्हणजे काय होईल ना ते जे शिंतोडे आहेत पाणी टाकल्यावर पाक टाकल्यावर ते शिंतोडे खूप असे उडणार नाहीत. हे सगळं पाणी थोडं गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं. काय सुंदर फुलतंय हे जसं जसं हे साखरेचं पाणी आपण घालतोय. आणि हे प्रमाण जे तुम्हाला देते ना अतिशय प्रमाणबद्ध रेसिपी आहे. डोळे झाकून तुम्ही करू शकता इतकं हे प्रमाणबद्ध आहे. पाणी सगळं नाही टाकायचं ॲट अ टाईम, थोडं टाकत हे छान एकजीव करून घ्यायचं. थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं. पाणी पूर्ण यामध्ये ॲब्झॉर्ब होतं. आता हे ऑलमोस्ट आपला गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार होत आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतोय, मस्त टेक्स्चर आलंय. तूप मी ठेवलं होतं लास्ट टाकण्यासाठी अर्धा कपमधलंच. हे तूपही यामध्ये घालते जेणेकरून याला ग्लेज छान दिसते ही नंतर वर घातलेल्या तुपाची. काय दिसतोय. आणि सगळ्यात शेवट म्हणजे यामध्ये घालूयात आता वेलची पूड. क्या बात आहे. हे करूयात मिक्स. आणि इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा कडा प्रसाद बनवून आहे तयार. पुन्हा भेटूयात अशाच मस्त पदार्थासोबत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. कडा प्रसाद करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप साजूक तूप, सुकामेवा,
1 कप साखर, वेलची पूड, पाणी. गव्हाचं पीठ मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं. आता त्यात साजूक तूप, आवडीप्रमाणे सुका मेवा घालून 7 ते 8 मिनिटे भाजून घ्यायचं. आता दुसऱ्या भांड्यात साखरेत पाणी घालून साखर विरघळेपर्यंत हे पाणी उकळायचं. आता थोडं थोडं करत तयार केलेल्या साखरेच्या पाकाचं पाणी ह्या मिश्रणात घालायचं आणि अशा पद्धतीने एकजीव करायचं. आता वरून थोडं तूप घालायचं आणि त्यावर वेलची पूड घालायची. झाला आपला कडा प्रसाद तयार.